नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 20 तारकांच्या दुनियेत ह्या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। मुलांनो, आपण ह्या पाठाचा मागच्या काही सेशनमध्ये अभ्यास केलेला आहे। काय पाहिलं आपण तर ताऱ्यांचा जीवन प्रवास कसा असतो, ताऱ्यांची निर्मिती कशी असते, कशी होते, ताऱ्यांचे प्रकार कोणते आणि वेगवेगळे तारका समूह आपण पाहिले, जसे की सप्तर्षी तारका समूह, शर्मिष्ठा तारका समूह, मृग नक्षत्र आणि वृश्चिक तारका समूह आणि नक्षत्र राशी यांचा अभ्यास आपण ह्या पाठामध्ये केलेला आहे। आणि आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत ह्या पाठातलं आपण तर सूर्याचं राशींमध्ये होणारे संक्रमण आणि भासमान भ्रमण म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। मुलांनो, सूर्याचे संक्रमण। सूर्य हा सूर्यमालेतील प्रमुख तारा आहे। माहिती आहे ना मुलांनो, काय तर सूर्य हा सूर्यमालेतील प्रमुख तारा आहे। आता आपण सूर्याचे संक्रमण राशीमध्ये कसे होते तर हे पाहण्यासाठी आपल्याला तुम्हाला एक कृती करावी लागेल। तर तुम्हाला काय करायचंय मुलांनो, तर तुम्हाला एका मैदानावर ही बघा, ह्या ज्या आकृती दाखवलेली आहे, ह्या आकृती कशी दाखवलेली आहे तर या आकृतीमध्ये एक वर्तुळ काढलेलं आहे आणि ह्या वर्तुळामध्ये काय काढलेलं आहे तर ह्या 12 राशी दाखवलेल्या आहेत। मग तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कृती करणार आहात तर तुम्ही मैदानावर काय करणार आहात, तुमच्या मित्राच्या साहाय्याने एक मोठे वर्तुळ आखून घ्या। हे बघा, हे असे मोठे वर्तुळ आखून घ्या या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्या वर्तुळावर 12 मित्रांना समान अंतरावर 12 राशीच्या पाट्या घेऊन क्रमाने उभे करा। काय कराल, एक वर्तुळ आखा तुम्ही आणि मग त्या वर्तुळावर काय करणार, तुमच्या 12 मित्रांना समान अंतरावर 12 राशींच्या ह्या ज्या राशी आहेत, जसे की मेष, मीन, कुंभ, मकर, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु आहे ना, मकर, ह्या सगळ्या ह्या ज्या 12 राशी आहेत त्या 12 राशींच्या पाट्या घेऊन तुमच्या मित्रांना समान अंतरावर क्रमाने उभे राहा आणि एका मित्राला वर्तुळाच्या मध्यभागी उभे करा। कळलं, काय करा, एका मित्राला वर्तुळाच्या मध्यभागी उभे करा। हा बघा इथे, आणि तुम्ही स्वतः पृथ्वी म्हणून त्या सूर्याकडे बघत त्या सूर्याभोवती त्याच्या भोवती गोलाकार कक्षेमध्ये फिरा। कळलं काय, तर तुम्ही एक वर्तुळ काढा, वर्तुळावर 12 जण मित्रांना समान अंतरावर क्रमाने उभ्या करा, उभे राहा म्हणजे त्यांना करा। 12 राशीच्या त्यांच्या हातामध्ये पाट्या द्या आणि एका मित्राला काय कराल तर एका मित्राला सेंट्रलमध्ये वर्तुळाच्या म्हणजे मध्यभागी त्याला सूर्य म्हणून उभा करा आणि तुम्ही स्वतः पृथ्वी म्हणून त्या सूर्याकडे बघत त्या सूर्याच्या भोवती गोलाकार कक्षेमध्ये फिरत राहा आणि फिरता येते किंवा काय जाणवते याच्याबद्दल तुमच्या मित्राशी चर्चा करा। असं क्रमाक्रमाने तुम्ही मित्राला चान्स देऊ शकता म्हणजे पृथ्वी होण्याचा, आणि मग त्यांना काय प्रत्येक वेळेला अनुभव आले त्याचा अनुभव तुम्ही एकमेकाशी शेअर करा, चर्चा करा, त्या म्हणजे काय तुम्हाला अनुभव आले त्या अनुभवांची चर्चा करा। कळलं, आता बघा, आता ही जी पृथ्वी आहे म्हणजे पृथ्वीवरून जर एखाद्या निरीक्षकाने सूर्याकडे बघितल्यावर सूर्याच्या पलीकडे जे काही तारका समूह आहेत ते सुद्धा त्याला दिसू शकतात। कळलं, परंतु मुलांनो, सूर्याचा प्रकाश इतका प्रखर असतो की त्या सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला त्याच्या पलीकडचं काही दिसत नाही, परंतु तिथे तारका समूह हे असतोच। तारका समूह तिथे असतातच, परंतु ते आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाहीत। कारण का तर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे ते आपल्याला दिसत नाहीत। आता मुलांनो, ते बघा, सूर्याकडे पाहणाऱ्या निरीक्षकाला सूर्य तर दिसतोच, कळलं ना, कारण आपण सूर्य तर दिसतोच, पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारका समूह पण दिसू शकेल। जेव्हा तुम्ही पृथ्वी होतात तेव्हा तुम्ही सूर्याकडे बघत होतात तिथे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे, तर तुम्हाला सूर्य तर दिसतोच, पण सूर्याच्या पलीकडे जे काही ते तारका समूह तुमचे मित्र जे काही पाट्या घेऊन उभे आहेत ते पण तुम्हाला दिसतात की नाही, परंतु आपल्याला पृथ्वीवरून पाहणाऱ्या निरीक्षकाला तसं दिसत नाही। कारण का तर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला सूर्याच्या पलीकडचा तारका समूह दिसत नाहीत, पण ते तारका समूह तिथे असणारच आहेत। तर तिथे सूर्याच्या मागे तारका समूह असणारच आहेत। सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे तो प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही, तरी त्याच्या मागे तारका समूह असणारच। आता हे बघा, ही आकृती दाखवलेली आहे, फुलदाणी बघत आहे।
काय बघते? फुलदाणी म्हणजे फ्लावर पॉट बघते आहे. परंतु ही फुलदाणी ती बघतेच आहे, पण तिला ती फुलदाणी बघता बघता तिला ती पाठीमागच्या जी झाडं आहेत ती सुद्धा दिसतात की नाही. म्हणजे तसंच काय तर सूर्याचा म्हणजे आपण पृथ्वीवरून सूर्याकडे बघताना आपल्याला त्याच्या पलीकडचा तारका समूह पण दिसू शकतो, परंतु का दिसत नाही तर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे तो आपल्याला दिसत नाही. तिथे तारका समूह हा असणारच आहे. याचा अर्थ असा की जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते. काय पृथ्वी तर फिरते की नाही सूर्याभोवती, मग जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवर रास बदलते. यालाच आपण सूर्याने एखाद्या राशीत प्रवेश केला किंवा संक्रमण केले असे म्हणतो. मग तुम्हाला माहिती आहे संक्रांत, मकर संक्रांत असते माहिती आहे. मग मकर संक्रांतीमध्ये सूर्याचा संक्रमण कशात होतं तर मकर राशीमध्ये होते. काय तर सूर्याचे संक्रमण मकर राशीमध्ये होते. आता मकर संक्रांत हे असेच एक संक्रमण आहे. कळलं ना? मी आता तुम्हाला सांगितलं की मकर संक्रांती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण कुठल्या राशीमध्ये होते तर मकर या राशीमध्ये होते. आता पृथ्वी ही बघा, ही पृथ्वी आहे म्हणजे पृथ्वी म्हणजे तुम्ही आहात ना या आकृतीमध्ये. मग पृथ्वी ए या ठिकाणून बी या ठिकाणी पृथ्वी जेव्हा ए या ठिकाणी असते, हे बघा ए या ठिकाणी असते, तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक बघा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक राशीत आहे असे वाटते. आणि पृथ्वी जेव्हा ए पासून जेव्हा बी पर्यंत जाते तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला काय वाटते, तेव्हा सूर्याने वृश्चिक राशीतून तुळ राशीमध्ये संक्रमण केलेले आहे असे वाटते. कळलं? मकर संक्रांत हे त्याचंच उदाहरण आहे सूर्याच्या संक्रमणाचं. कळलं? मकर संक्रांतीच्या दिवशी काय होतं तर सूर्याचे संक्रमण मकर राशीमध्ये होते. आणि आता पृथ्वी जेव्हा ए पासून बी पर्यंतचा प्रवास आहे तेव्हा निरीक्षकाला काय वाटतं की तो सूर्याने वृश्चिक राशीतून तुळ राशीमध्ये संक्रमण केले आहे. आणि जेव्हा ए या ठिकाणी असते तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक राशीत आहे असं वाटतं. कळलं? मुलांनो, तुम्हाला माहिती आहे आपले वडीलधारी माणसं किंवा आपले आजी आजोबा घरामध्ये असतात तेव्हा त्यांच्या तोंडून नेहमी निघतात ना असे शब्द निघतात पावसाळ्यामध्ये वगैरे की हे नक्षत्र लागलेले आहे, हे आज हस्ती नक्षत्र चालू झालं, काय आश्लेषा नक्षत्र चालू झालं, असं तुम्ही ऐकलंच असेल ना. म्हणजेच या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक नक्षत्र असते हे आपल्या लक्षात येईल व सूर्याच्या भोवती परिभ्रमण करणाऱ्या पृथ्वीच्या जागेची कल्पना सुद्धा येईल. मग कळलं की सूर्याच्या पाठीमागे काय असतं तर एक ठराविक नक्षत्र असतं, परंतु ते आपल्याला काही दिसत नाही. का दिसत नाही? कारण सूर्याचा जो प्रखर प्रकाश आहे त्याच्यामुळे ते आपल्याला नक्षत्र किंवा तारका समूह म्हणजे दिसत नाहीत, परंतु ते तारका समूह नक्षत्र ते तिथे असतातच. समजलं मुलांनो? आता आपण काय पाहिलं तर सूर्याचे राशीमध्ये कसे संक्रमण होते. सूर्याचे राशीमध्ये संक्रमण कसे होते हे आपण पाहिले. आता आपण काय पाहणार आहोत मुलांनो तर भासमान भ्रमण. भासमान भ्रमण, सूर्याचे भासमान भ्रमण. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, परंतु सूर्य काही भ्रमण करत नसतो. सूर्य स्थिर असतो एका ठिकाणीच, पण पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. तर प्रत्यक्ष सूर्य भ्रमण करत नसतो. तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यामुळे सूर्य फिरल्याचा आपणास आभास होतो. काय होतो तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याच्यामुळे आपल्याला आभास काय होतो तर सूर्य सुद्धा फिरतोय असं काय आपल्याला आभास होतो की सूर्य फिरल्याचा आपल्याला आभास होतो. ह्या भ्रमणालाच भासमान भ्रमण असे म्हणतात. व सूर्याच्या या मार्गाला सूर्याचा भासमान मार्ग असे म्हणतात. आता आपण बोलतो ना सूर्य पूर्वेस उगवतो आणि पश्चिमेस मावळतो. मग सूर्याचे पूर्वेस उगवणे पश्चिमेस मावळणे हे सुद्धा काय आहे तर सूर्याचे भासमान भ्रमणच आहे. कळलं तुम्हाला? भासमान भ्रमण म्हणजे काय तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य भ्रमण करत नाही. सूर्य एका ठिकाणीच असतो, परंतु पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यामुळे आपल्याला काय वाटतं की सूर्य सुद्धा फिरतोय आणि हा आपल्याला आभास होतो. या आभासालाच काय म्हणतात तर भासमान भ्रमण असे म्हणतात.
सूर्याचे पूर्वेस उगवणे, पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे. मुलांनो, आता ह्या आपण आता खगोल शास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, त्याचा अभ्यास करण्याच्या अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. मग त्या कोणत्या संस्था आहेत आणि त्या कुठे आहेत याचा आपण जरा याची माहिती घेऊया. आता आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स ही पुणे येथील संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते. भारतात नवी दिल्ली, बंगळुरू, अलाहाबाद, मुंबई व न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणे स्थापन केलेली आहेत. आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे व तारका समूहांचे आभासी सादरीकरण करण्यात येते. सहली दरम्यान अथवा शक्य असेल तेव्हा या ठिकाणी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता किंवा तुमच्या शाळेतल्या सहली जातात अशा तिथे तर तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही कधी आई वडिलांबरोबर सुद्धा जाऊन अशा म्हणजे ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. मी जे काही सांगते ते तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. विज्ञानामुळे सूर्यमालेचे घटक, तर सूर्यमालेचे घटक कोणते आहेत, जसे की ग्रह, उपग्रह, धूमकेतू याचा लांब लांबच्या ताऱ्यांचा, तारका समूहांचा मानवी जीवनाशी काहीच संबंध नसतो. कळलं की जे सूर्यमालेचे घटक आहेत किंवा लांब लांबचे काही तारे आहेत त्यांचा मानवी जीवनाशी काहीही संबंध नाही, हे सिद्ध झालेले आहे. 20व्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले आहे. कळलं आहे की नाही, चंद्रावर 20व्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले आहे. 21व्या शतकात तो आता मंगळ पादाक्रांत करेल, म्हणजे मंगळावर सुद्धा पाऊल ठेवेल. त्यामुळे आजच्या वैज्ञानिक युगामध्ये अनेक वैज्ञानिक चाचण्यांमुळे फोल ठरलेल्या कल्पनांवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या वेळेचा, शक्तीचा आणि धनाचा निष्कारण अपव्यय करणे ठरेल. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या सर्वाकडे पाहणे महत्वाचे आहे. कारण असं प्रत्येक जण आपण बोलतो की मला ह्या ग्रहाची बाधा लागलेली आहे, मला ह्या ग्रहाची बाधा आहे. ऐकलं असेल ना तुम्ही कधीतरी कोणाकडून तरी. मग मी काही जण अंगठे घालतात ह्या ग्रहाची आणि ग्रहाची शांतता करतात, सगळ्या ग्रहांची ग्रह शांती करतात. पुन्हा वेगवेगळ्या ग्रहांच्या काही म्हणजे अंगठ्या वगैरे घालतात की मला ह्या ग्रहाची बाधा झाली, मला ह्या ग्रहामुळे त्रास होतो. असा काही त्रास कुठल्या ग्रहामुळे कोणाला होत नाही. विज्ञानामुळे तर हे म्हणजे विज्ञानामुळे सूर्यमालेचे जे घटक आहेत म्हणजे जसे की ग्रह, उपग्रह, धूमकेतू म्हणजे सिद्ध झालेलं आहे विज्ञानामुळे की मानवी जीवनाचा काहीही संबंध नाही आहे. आता माणसाने तर 20व्या शतकामध्ये चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे. आता 21व्या शतकात तो मंगळावर पाऊल ठेवेल आणि आपण ह्या असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायचा नाही आहे. त्याला विज्ञानाचा कोणताही आधार नाही आहे. कळलं? मुलांनो, तुम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचू शकता आणि त्या पुस्तकामधून तुम्हाला जर आकाशाबद्दल किंवा ग्रहांबद्दल, ताऱ्यांबद्दल काही माहिती हवी असेल तर काही पुस्तकं आहेत इथे. जसे आकाशाशी जडले नाते, छंद आकाशदर्शनाचा, वेध नक्षत्रांचा, तारकांच्या विश्वात अशा विविध पुस्तकांमधून विविध तारका समूह व आकाश निरीक्षणाची माहिती तुम्ही मिळवू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे. अशी पुस्तके तुम्ही वाचा, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे तारका समूह आणि म्हणजे आकाशाबद्दल सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर आज आपण काय पाहिलं तर सूर्याचे राशीमध्ये कसे संक्रमण होते आणि सूर्याचे भासमान भ्रमण. मग भासमान भ्रमण म्हणजे काय, तर आपल्याला म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते पण आपल्याला वाटतो की सूर्य सुद्धा फिरतो, पण ह्या भ्रमणाला काय म्हणतात तर भासमान भ्रमण असे म्हणतात. आपण ह्या तारकांच्या दुनियेत ह्या पाठामध्येच पूर्ण काय पाहिलं मुलांनो, तर आपण ताऱ्यांविषयी माहिती पाहिली. ताऱ्यांची निर्मिती कशी झाली, ताऱ्यांचा जीवन प्रवास कसा होतो तो आपण पाहिला. आणि काय पाहिलं आपण तर ताऱ्यांचे प्रकार पाहिले, वेगवेगळे तारका समूह यांची ओळख करून घेतली. आपण 12 राशी पाहिल्या, 27 नक्षत्र कोणते आहेत ते पाहिले. आणि मग ताऱ्यांची निर्मिती कशी होते मुलांनो, तर तारा कसा निर्माण होतो तर तारा तेजोमेघापासून निर्माण होतो. हे आपण आजच्या पाठामध्ये पाहिलं. आणि वेगवेगळे आपण म्हणजे तारका समूह जसे की सप्तर्षी तारका समूह,
शर्मिष्ठा तारकासमूह, मृग नक्षत्र, वृश्चिक या तारकासमूहांचा आपण अभ्यास केला, त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेतली. धन्यवाद.